हरि जय राम। निर्वैर भावे सर्वभूतांसवे निर्वैर भावे सर्वभूतांसवे साधन बरवे हेचिए साधन बरवे हेचिए साधन बरवे निर्वैर भावे सर्वभूतांसवे निर्वैर भावे सर्वभूतांसवे साधन बरवे हेचिए अंगीकार करी नारायण अंगीकार करी नारायण बड़ बड़ दोषी समान
भावे सवे इको थोडं कमी भूतान सवे साधन बरवे हेची एक तरीचा अंगीकार करील नारायण बडबड तो शीण येणे विना सोयरे पिशून समानची घडे चित्त परवोढे उपकारी तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच सकळ केले होय तरीचा अंगीकार करील नारायण बडबड तो शीळ येणे विना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिराम रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी द्रवौ सुदशरथाजर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पाणी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायाव मस्तक माझा पायाव सर्वभूतां सवे साधन बरवे हेची एक तरीचा अंगीकार करील नारायण बडबड तो शीण येणे विना आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ अमृतवाहिनी पुण्य पावन इंद्रायणी मातेच्या तीरावर असलेलं श्री क्षेत्र देहू या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्याचे मुकुटबनी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला ते साधन सांगतात की जे साधन बरोबर आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला ते साधन सांगतात की ते साधन बरोबर असून आणि त्या साधनाने श्री परमात्मा आपला अंगीकार करू शकतो असं एक नियत साधन तुकोबारायने अभंगातून प्रतिपादन केलेलं आहे। आता काहीच करू नका, भोंगे तर वाढूच नका। विठ्ठला विठ्ठला अतिशय गोड आणि चिंतनीय अभंग आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या श्रद्धेने भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी आमच्या सर्वांचं अधिष्ठान श्री गुरु सावळाराम बाबा महाराज त्याचबरोबर परमपूज्य परमश्रद्धेय तीर्थरूप बरं का केशव महाराज कबीर आळंदीकर अशा थोर महापुरुषांच्या आशीर्वादाने आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने संघटितपणाने गावातील वारकरी मंडळीच्या एकत्रितपणाने आणि सर्वांना घेऊन होणारा हा ज्ञानयज्ञ यावर्षी
67व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. आपल्या सप्ताहाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण आपल्या सप्ताहाला 5 तप पूर्ण होऊन आता 6व्या तपाकडे आपली सप्ताहाची वाटचाल सुरू आहे. जो 7 दिवसाचा होतो त्याला सप्ताह म्हणतात. 3.5 दिवसाचा सप्ताह होऊ शकत नाही, त्याला हरिनाम सोहळा किंवा हरिनाम महोत्सव आपण म्हणू शकतो. आणि म्हणून हा 67 वर्ष होणारा हा सप्ताह, या सप्ताहामध्ये कीर्तनकारही चांगले दर्जेदार आहेत. कारण ऐकणारी माणसं दर्जेदार असली की कीर्तनकार सुद्धा दर्जेदार असतात. म्हणून कीर्तनकारांची क्वालिटी ऐकणाऱ्यांच्यावरून ठरत असते. दर्जेदार कीर्तनकार या ठिकाणी आहेत. आणि आमचे परमपूज्य श्री गुरु सावळाराम बाबा महाराज यांचं सुद्धा आपल्या गावावरती अत्यंत प्रेम होतं. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू जनार्दन महाराजांच्या निमंत्रणाने मी या ठिकाणी आलेलो आहे. आज बरीचशी मंडळी आमच्या भागातली सुद्धा या ठिकाणी आहेत. आगासनची आहे, डोंबिवलीची आहे, भोपरची आहे, कोपरची आहे. आणि हा संपूर्ण परिसर जो आहे, या परिसरातून 2-2, 4-4 माणसं प्रत्येक गावातली या ठिकाणी पाहायला मिळतात. गुणीजन सुद्धा आपल्या भागातील अत्यंत म्हणजे सेवाभावी वृत्तीने वारकरी संप्रदायाची सेवा करणारी ही सर्व मंडळी. पकवाजा सुद्धा या ठिकाणी तज्ज्ञ आहे. आणि त्याचबरोबर माझ्यासमोर बसलेली सर्व श्रोते मंडळी ही सर्वज्ञ आहे. मी तुम्हाला सर्वांना सर्वज्ञ याच्याकरता म्हणतो, कारण माझ्या ज्ञानोबारायांनी तुम्हाला सर्वज्ञ हे 750 वर्षापूर्वीच म्हटलेले. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी तुम्ही सर्वज्ञ आहात. ज्याला सर्वच गोष्टीचं ज्ञान असतं त्याला म्हणतात सर्वज्ञ. ज्याला एकाच गोष्टीचं ज्ञान असतं त्याला म्हणतात तज्ज्ञ. आणि ज्याला सर्वच गोष्टीचं थोडं थोडं ज्ञान आहे त्याला म्हणतात सुज्ञ, बरं का. आणि म्हणून सर्वच गोष्टीचं ज्याला सर्व ज्ञान आहे असे तुम्ही सर्वज्ञ मंडळी, भगवान महादेवाच्या तुल्य असलेले आपण सर्व श्रोते मंडळी. आणि आपल्यासमोर आज या ठिकाणी मी कीर्तनासाठी उभा आहे. माझं कीर्तन असलं की लोकांना मोठी चिंता असते, वेळेत पोचतो का न पोचतो. आणि म्हणून मला जनार्दन महाराजांनी जवळजवळ 4 वाजल्यापासून फोन करायला सुरुवात केली होती. माझे बरेचसे फोन माझ्या फोनवरती त्यांचे मिस कॉल येऊन गेले होते. आम्ही दशरथ महाराज आम्ही सकाळपासून बाहेर होतो. उशिरा घरी पोचल्यामुळं फोन थोडा सायलेंट ठेवला होता ना, थोडी अर्धा तास विश्रांती करावी म्हणून मी त्यांचा फोन नाही उचलला. आणि 4 वाजल्यापासून त्यांचे बरेचसे मिस कॉल होते. पण मी वैभवला म्हटलं होतं आज काही का होईना पण आपल्याला 6:50 पोचायचं आहे, आज काही का होईना. आणि म्हणून मी बरोबर 6:50 इटाड्याला पोचलो. पण मी आल्यानंतर या ठिकाणी मला वाटते मोगरा फुलला हे शेवटचा अभंग या ठिकाणी हरिपाठाचा चालू होता. नंतर फुगड्या झाल्या आणि कीर्तनाला सुरुवात व्हायला थोडासा उशीर झालेला आहे. म्हणजे मी आल्यानंतर कीर्तन उशिरा सुरू झालंय. त्याच्यामुळे तुम्ही असा आरोप करू नका की कीर्तन तुझ्यामुळे लेट झालंय म्हणून. पण कीर्तन जरी समजा उशिरा सुरू झालं असेल तरी देखील मात्र कीर्तन मी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. गाडी उशिरा का सुटेना पण गाडी वेळेत पोचवायचं काम माझ्याकडे. म्हणून या ठिकाणी आता जास्त काही विस्तार करत नाही. मी ग्रामस्थांना आयोजकांना पुनश्च धन्यवाद देईन. आणि या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून बघायला मिळाली की सर्वांचा याच्यामध्ये सक्रिय सहभाग आहे. आणि विशेषतः ज्या गावचा गावप्रमुख सर्वस्वाने वाहून घेतो तेव्हा गाववाले सुद्धा त्याच्यामध्ये सर्वस्वाने वाहून घेतात. म्हणून आपल्या गावच्या सरपंचाचाही त्याच्यामध्ये विशेष सहभाग आहे, वारकरी मंडळीचा आहे, बैठकीच्या मंडळीचा आहे, स्वाध्यायाच्या मंडळीचा आहे. म्हणून मी सर्वांना या ठिकाणी सुरुवातीला धन्यवाद देतो. एक समाजामध्ये वैचारिक क्रांती घडविण्यासाठी तुम्ही अथक परिश्रम या ठिकाणी करीत आहात. एका बाजूने एक वर्ग आहे तो समाज श्रीमंत होण्यामध्ये गुंतलेला आहे, म्हणजे भौतिक भोगाची साधनं जमा करण्यामध्ये गुंतलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने एक वर्ग आहे आपल्यासारखा की भौतिक साधनाने जे मिळत नाही ते देण्यासाठी जो समाज प्रयत्न करतो त्याला म्हणतात वारकरी समाज. आणि म्हणून विचार देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी गेली 67 वर्ष करीत आहात. आज 5व्या दिवसाची सेवा आहे. आणि कीर्तन म्हटलं म्हणजे कीर्तनासाठी आधार लागतो, आधाराशिवाय बोलता येत नाही. विठ्ठल विठ्ठल आधार लागतो. आधार म्हणजे आता मी तुम्ही म्हणाल आधार म्हणजे काय, मग तुम्हाला टाळकऱ्यांचा आधार, मृदंगाचार्यांचा आधार, श्रोत्यांचा आधार हे तर सगळं पाहिजे समजा. पण त्याच्यापेक्षा आणखी एक आधार पाहिजे की कीर्तन सांगत असताना त्या वक्त्याने म्हणजे संत वाङ्मयातील एखाद्या अभंगाचा आधार घेऊन त्याच्यावर 2 तासांनी चर्चा करावी, त्याला म्हणतात कीर्तन. आणि फक्त जायचं माईक समोर उभं राहायचं आणि मनाला वाटेल तसं बोलायचं त्याला म्हणायचं भाषण, त्याला काय म्हणतात भाषण. आणि म्हणून ज्याच्यामध्ये काही असं सूत्र नसतं काही की त्यांनी तेच बोललं पाहिजे म्हणून.
वडाची साळ पिंपळाला, पिंपळाची साल वडाला, दोन्ही साली बोरीला, म्हणजे काही लावायचं काम माणसं करतात, त्याला भाषण म्हणायचं. आणि म्हणून कीर्तन वेगळं असतं. कीर्तनामध्ये संतांच्या अभंगाचा आधार घेऊन बोलावं लागतं. वारकरी संप्रदायाची हीच ते खासियत आहे. वारकरी संप्रदायाची खासियत आहे. आम्ही उत्तर भारतामध्ये सुद्धा बराचसा काळ गेल्यामुळं तुम्हाला एक सांगतो, तिथे जर एखाद्या महात्म्याला म्हटलं की आप थोडा कुछ बोलो, प्रवचन करो, तर तो महात्मा तिथे आल्यानंतर प्रवचनाला जेव्हा बसतो, सुरुवातीला थोडं भजन घेणार आणि थेट बोलायला सुरुवात करणार. मग त्याच्यामध्ये इकडची चर्चा तिकडची चर्चा अशी घेऊन ते बोलणार. पण आपल्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाने एक तत्व मात्र चांगलं सांभाळलेलं आहे. प्रवचन असो नाही तर कीर्तन असो, प्रवचनाला बुवा बसला तर त्याने ज्ञानेश्वरीतली ओवी घ्यावी आणि कीर्तनाला बसला तर त्याने संतांचा अभंग घ्यावा, अशी मर्यादा या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण विश्वाला घालून दिलेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असा एक अभंग गाथेतला घेतलेला आहे की एक वेगळं वैशिष्ट्य या अभंगाचं आहे. संतांनी फक्त जगाला स्वर्ग, मोक्ष, पाप, पुण्य हेच न सांगता समाजामध्ये अखंड शांती कशी नांदेल यासाठी सुद्धा काही उपाय सांगितलेले आहेत. म्हणून संत विचार प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाच्या, मानव समाजाच्या कल्याणासाठी आहे. संतांचे विचार एका विशिष्ट जातीसाठी, एका विशिष्ट समाजासाठी, एका विशिष्ट प्रांतासाठी, एका विशिष्ट संप्रदायासाठी नसून ज्याला ज्याला माणसाचं शरीर मिळालंय त्या प्रत्येकासाठी संतांचे विचार हे प्रेरणादायी आहेत. विठ्ठल आणि म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंतचा मधला काळ याला आयुष्य म्हणतात, याला म्हणतात जीवन, हिंदीमध्ये त्याला म्हणतात जिंदगी. मग जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंतचा मधला जो काळ आहे, जिंदगी, जीवन, आयुष्य, हे कसं जगावं याची एक विशिष्ट प्रकारची आचारसंहिता असली पाहिजे. आचारसंहिता. आता हा देश जो चालतो हा संविधानाने चालतो. कशामुळे चालतो? संविधानाने चालतो. आणि म्हणून मधल्या काळामध्ये संविधान अडचणीत आहे, संविधान धोक्यात आहे असं म्हणून मत मिळवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण संविधान वगैरे काही अडचणीत येत नाही. काहीच्या काही लोक बोलत बसतात. संविधान म्हणजे काय तर देश चालवण्यासाठी केलेली एक आचारसंहिता, एक मर्यादा, एक नियमावली. तसं मानवी जीवन जगत असताना त्या मानवी जीवनाला जर आचारसंहिता नसेल, लक्ष देऊन ऐका तुम्ही, ज्याप्रमाणे नदीला जर समजा बांध नसेल, नदीला बांध नसेल तर त्या नदीचं पाणी संपूर्ण त्या परिसराला उद्ध्वस्त करू शकतं. तसं मानवी जीवनाला नियमाची आचारसंहिता नसेल तर मानवी जीवन हे पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतं. आचारसंहिता अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून कसं बोलावं, कसं वागावं, कसं चालावं, व्यवहार कसा करावा, या सगळ्या गोष्टी आम्हाला संतांनी शिकवलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्ही काही लोक म्हणतात ना हे टाळकुटे आहेत, आणि हे टाळकुटे लोकांना सांगतात स्वर्ग, मोक्ष, पाप, पुण्य. पण कीर्तनामध्ये शिवी देऊन बोलतोय, अवलादीच्या, नालायक प्रवृत्तीच्या जरा गाथा वाच, ज्ञानेश्वरी वाच, नाथबाबांचं भागवत वाच. म्हणून जीवनामध्ये कसं जगावं, व्यावहारिक जीवन, याचे सुद्धा धडे संतांनी आम्हाला दिलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य, जीवनामध्ये आल्यानंतर भजन करण्यासाठी माणूस जगला पाहिजे का नको? भजन करण्यासाठी पहिल्यांदा त्याची तब्येत आहे ना नीट राहिली पाहिजे. म्हणून संतांनी माणसांच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेतलेली आहे. म्हणून तुम्ही बघा काय म्हणतात आमचे ज्ञानोबा, युक्त आहार विहार, युक्त आहार
संत सांगतात. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की आहार तरी सेवीचे, युक्तीचे नि मापे मविजे. आणि म्हणून माणसाने आहार कसा खावा हेही संत आम्हाला सांगतात. असू द्या, मग जीवनामधील प्रत्येक गोष्टीला संत हे मार्गदर्शक आहेत, संत हे पथदर्शक आहेत. आजचा जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे, या अभंगाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, ते सांगतो मी तुम्हाला पुढे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला ते साधन सांगितलंय की ज्या साधनाने भगवंत आपला अंगीकार करू शकतो, ते साधन तुकोबा या अभंगामध्ये सांगतात. जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की सामान्य माणसं आणि संत, आपण सर्व सामान्य माणसांच्या श्रेणीमध्ये मोडतो, आणि संत जे आहेत ते आपल्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत. आता मी नेहमी एक गोष्ट सांगतो की संत आणि आपण दिसायला सारखे असलो म्हणजे आपण सारखे नाही, बरं का. कधी कधी लोक म्हणतात ना, सावळाराम बाबा आमच्या नात्यातले होते, असं म्हणतात लोक कधी कधी. सावळाराम बाबांची तर गोष्ट समजा आहे, पण कधी कधी आता आम्ही सदानंद महाराजांच्या संगतीमध्ये जेव्हा राहतो, बाबा आमच्या मावशीचा मुलगा आहे, बरं का. बाबा आमच्या नात्यातलेत, बाबा आमच्या पाहुण्यातलेत. मग मी त्या दिवशी कीर्तनात बोललो, बाबांनी लंगोटी घातली आणि तुम्ही असे का राहिले आतापर्यंत. मग त्यांची अवस्था कुठे आणि तुमची अवस्था कुठे. म्हणजे संतांकडे पाहताना ही माणसातला माणूस या दृष्टीने पाहतात. माऊली म्हणतात, येरवी अनेकांची परी तोही एक शरीरी, अशेषही व्यापारी वर्ततो असे, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे. परी तेतीचा सर्वतन हे नवल देखा स्पर्शाशी तरी जाणे, परिमळ अवघ्राने अवसरोत्तर बोलणे तया याथी. 5वा अध्याय. त्यांचं सगळं आपल्यासारखं आहे, पण ते आपल्यापेक्षा भिन्न आहेत, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आणि हे उदाहरण जर द्यायचं झालं तर याच्यासाठी एक उदाहरण देता येईल की पक्ष्यांमध्ये एक पक्षी असा आहे की तो खूप चांगला गातो, त्याचं नाव आहे कोकिळा. कोकिळा किती सुंदर गाते. कोकिळा पक्षी एवढा सुंदर गातो की त्या कोकिळेचं सर्व संतांनी तर वर्णन केलंयच, बरं का. पण सामान्य माणूस सुद्धा कोकिळेचं सहज वर्णन करतो. संत कबीर महाराज कोकिळेच्या विषयी बोलताना म्हणतात, कौवा किसका धन हरे, कोयल किसको देत, मीठी बानी बोल के जग अपना कर लेत कबीरा, जग अपना कर लेत. कावळ्याने कुठं चोऱ्या केल्या कुठं, आणि कोकिळेने कुठं दान धर्म केला, पण माणसं कोकिळेचं गाणं ऐकत बसतात, आणि कावळा ओढा लागला की माणसं हाकलतात, कोणतरी पाहुणा येईल चल बाजूला हो, बरं का. म्हणजे कावळ्याचं ओरडणं लोकांना आवडत नाही, पण कोकिळेचं ओरडणं माणसांना खूप आवडतं. पण कोकिळा पक्षी आहे ना, दशरथ महाराज गातो खूप चांगला, आवाजही चांगला आहे, पण एक नंबरचा आळशी, बरं का. गायन काय कामाचं नुसतं, पण आळशी. सप्ताला नाही, काकड्याला नाही, काय नाही, नुसतं गायन उपयोगाचं काय ते, बरं का. कोकिळा गाते चांगली पण आळशी. एवढी आळशी कोकिळा की स्वतःचं घरटं सुद्धा बांधू शकत नाही, इतकी आळशी कोकिळा. आणि ती कोकिळा स्वतःचं घरटं बांधू शकत नाही. मग पावसाळ्याचे दिवस आले, आता पावसाळ्याचे दिवस आले का आता कोकिळेचं ओरडणं सुरू होईल. मग या काळामध्ये ती कोकिळा अंडी घालते, आणि ती काय करते, आपले अंडे कावळ्याच्या घरट्यामध्ये घालते. बिचारा गरीब प्राणी आपला तो कावळा, त्याच्या घरट्यामध्ये जाऊन ती अंडी घालते. आणि मग कावळ्याच्या घरट्यामध्ये अंडी घातली की कावळ्याचे 4 आणि कोकिळेचे 4 झाले 8 अंडे. आता एक दिवशी बिचारी ती कावळी स्वतःचे अंडे फोडते आणि त्याचबरोबर कोकिळेचे सुद्धा अंडे फोडते. आता दोन्ही अंड्यातून, याच्या 4 अंड्यातून आणि कोकिळेच्या 4 अंड्यातून पिल्लं बाहेर पडली. आता या 8ही पिल्लांचा रंग कसा आहे, काळा. जेव्हा ही पिल्लं त्या घरट्यातून मान वर करून बघतात तेव्हा लोक म्हणतात, बघा कावळ्याने 8 पिल्लं घातलेली आहेत, पण त्यातली 4 पिल्लं कोकिळेचे, ते तुम्हाला माहीत नाही ना. मग त्यांच्यातला भेद कधी स्पष्ट होतो, तर त्यांच्यातला भेद हा वसंत ऋतूमध्ये स्पष्ट होतो. आणि वसंत ऋतू आल्यानंतर मग ती कोकिळेची पिल्लं गायला सुरुवात करतात आणि कावळ्याची पिल्लं त्यांच्या तोंडाकडे बघतात. आणि म्हणून काका कृष्ण हा पिका कृष्ण, को भेदो पिक काकयो, वसंत समये प्राप्ते काका पिका. जसं कोकिळेची पिल्लं आणि कावळ्याची पिल्लं रंगाने सारखी आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे, तसं आपण आणि संत दोघांमध्ये फरक आहे. आपल्या ठिकाणी जीवदशा ही कायम आहे, आणि संतांच्या ठिकाणी आत्मविवेक आहे, आत्मबुद्धी आहे. आणि म्हणून संत हे आपल्यापेक्षा वेगळे असतात. मग आता हे जे संत आहेत ना, या संतांचं वैशिष्ट्य काय, तर हे संत सदा समाधानी असतात. हे संत आहेत ना,
सदा तुम्हाला सांगतो अखंड भयमुक्त असतात. हे संत आहेत ना चिंतामुक्त असतात आणि हे संत आनंदामध्ये मग्न असतात. विठ्ठल आता तुम्हाला कळलं का नाही? संत सदा समाधानी आहेत, संत चिंतामुक्त आहेत, संत भयमुक्त आहेत आणि संत आपल्या आनंदामध्ये मग्न आहेत. पण आपला जर विचार केला तर आपला तुमचा आमचा जर आपण विचार केला तर आपण असमाधानी आहे. 2, आपल्या जीवनामध्ये सतत नवीन चिंता आहे. आपलं जीवन हे भययुक्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपलं जीवन आनंदापासून दुरावलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये आनंद नाही. पण साधूच्या जीवनामध्ये जर बघितलं तर देखे अखंडित प्रसन्नता, अखंड प्रसन्नता त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्हाला मी साधी एक गोष्ट अशी विचारतो, ज्या साधनाने आमची चिंता संपू शकते अशी साधनं आमच्याजवळ नाही का? आहेत ना. आमच्याजवळ चिंता घालवणारी, आमच्याकडे समाधान देणारी सर्व साधनं आहेत भोगाची. पण सर्व साधनं असून सुद्धा आमच्या जीवनामध्ये समाधान नाही. परंतु आमच्याजवळ जी साधनं आहेत ना, याच्यापैकी साधूच्या जवळ एक साधन आहे तर दुसरं साधन नाही, एक आहे तर दुसरं नाही. आणि म्हणून त्यांच्याकडे भोगाच्या साधनाची उणीव पाहायला मिळते आपल्याला. पण तरी सुद्धा त्यांच्या जीवनातला आनंद यत्किंचित सुद्धा आपल्याला कधी कमी झालेला पाहायला मिळत नाही. याच्याकरता मी तुम्हाला उदाहरण सांगेल. श्री गुरु जोग महाराज म्हणायचे की तुकोबारायांची पत्नी चतुर्थीचा चंद्र घरातून ओवाळायची, कारण घरावर छप्पर नव्हतं. पण तरी सुद्धा तुकाराम महाराजांचं जीवन समाधानी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गावातला मान सन्मान संपला होता हे स्वतः तोंडाने म्हणतात. कोपला पाठी गावीचे लोक, आता मज भीक कोण घाली. जगद्गुरु तुकाराम महाराजांची मुलं लहान असल्या कारणाने मुलांचा त्यांना पाठिंबा नव्हता, कुटुंबाचं बळ त्यांच्या मागे नव्हतं. तरी सुद्धा मात्र त्यांच्या जीवनातला आनंद कायम होता. तुकाराम महाराजांच्या जीवनातली परिस्थिती, श्रीमंती ही दुष्काळामध्ये सगळी गेली होती. पण तरी सुद्धा मात्र त्यांच्या जीवनातलं समाधान कमी झालं नव्हतं. मी दशरथ महाराजांच्या समोर एक वाक्य सांगतो. त्यांना सांगितलं होतं ते वाक्य. एकदा एका सप्ताहामध्ये ते आले बरं का, तुम्हाला सांगतो त्यांच्या समोर. मला जे बोलायचं मी समोरच बोलतो. एकदा एका कीर्तनामध्ये ते गायला आले आणि आल्यानंतर त्यांनी टाळ नाही घेतला हो. ते खाली बसले आणि पूर्ण कीर्तनामध्ये त्यांनी टाळच नाही घेतला. मग त्याने विचारलं, म्हटलं आज काय तुम्हाला दुःख झालं हो? म्हटलं तुम्ही असे नाराज आहेत. ते म्हणतात माझा मोबाईल पडला हो, माझा मोबाईल पडला. मोबाईल हरवला म्हणून त्यांनी टाळ नाही घेतला कीर्तनामध्ये. मग त्यांना सांगितलं, परिस्थिती जरी बदलली तरी अंतकरणाची स्थिती बदलू नये असं ज्याला वाटतं त्याने तुकाराम महाराजांचं चरित्र वाचावं. परिस्थिती जरी बदलली तरी सुद्धा मात्र आपल्या अंतकरणाची स्थिती कायम कशी ठेवायची हे ज्याला टिकून ठेवायचं जीवनामध्ये त्याने तुकोबारायांचं चरित्र वाचावं. तिकडे सर्वस्व लुटलं तरी सुद्धा भजनामध्ये खंड नाही पडला. आणि त्यांनी मला सांगितलं, मला लय वाईट वाटलं, माझ्या मोबाईलमध्ये नंबर होते पुष्कळ, ते गेले. होतं, मनुष्य धर्म आहे. असो, तुकोबारायांच्या जीवनामध्ये सगळ्या साधनांचा अभाव आहे पण आनंदाची कमी नाही. किती आनंद तुकोबारायांच्या जीवनामध्ये. एक व्यावहारिक शब्द तुम्हाला सांगतो, व्यवहारातला शब्द. आता सध्या आहे ना, सध्या मी कोणावर टीका करतो असं नाही, पण प्रत्येक गावामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीचा सध्या लोकांना एक छंद लागलेला आहे. त्याला वेड नाही म्हणता येत, छंद. पण मला कधी कधी वाईट एका गोष्टीचं वाटतं, मोठ्या माणसांना लागायला हरकत नाही हो, पण ज्या मुलांचं शाळेत जायचं वय त्यांच्या सुद्धा हातामध्ये जेव्हा बैलाचा कासरा मी बघतो ना, मला इथं वेदना होतात, इथं हृदयाला अशा वेदना होतात. लक्षात ठेवा. आणि हरकत नाही. मग जर समजा एखादा गावातला बैल जर खूप पळत असेल तर गावातले लोक म्हणतात ना, आमच्या गावातल्या बैलाला जोड नाही, आमच्या गावातला बैल काय बिनजोड आहे. हा व्यवहारातला शब्द आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवनातला जो आनंद आहे ना, त्या माझ्या जीवनातल्या आनंदाला सुद्धा कुठे जगामध्ये जोड नाही असा आनंद माझ्याजवळ आहे. नाही आनंदाशी जोडा
आनंदाशी जोडा किंवा अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुकोबाराय म्हणतात, आनंद कोंदला मागे पुढे, आनंदाच्या कोटी आम्ही साठविल्या. आता परत बिघडली सेटिंग, बाहेरचा जास्त झाला, जवळचा कमी झाला आता आवाज. हा, मला कीर्तन माझं आहे ना, आता कीर्तन मला आनंद मिळाला तर मी लोकांना आनंद देऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल कुणीच नाही, सगळे बरोबर मोकळे साऊंड आहे, साऊंड मोकळेच, कुणी बसलेलं नाही समोर. हो, जगद्गुरु ते बघा, इको कमी करा, मगाच्या सारखी सेटिंग ठेवा त्याचं. विठ्ठल विठ्ठल माझी एक एवढीच अडचण असते बाबा, दुसरं काही अडचण नाही माझी, नाही पैशाची, नाही जेवणाची, नाही कसली नाही, एवढीच फक्त एक अडचण असते बरं का. आपल्या घरामध्ये जर उजेड पडला तर आपण लोकांच्या घरामध्ये पाडू शकतो. मग मला जर आनंद मिळाला तर मी तुम्हाला देऊ शकतो. असं थोडं बाजूला व्हा तुम्ही, त्यांचा तुमच्यावर डोळा आहे बरोबर, सर का बाजूला दिलीप इकडे पुढे पुढे या या, तुम्ही इकडे समोर या. विठ्ठल विठ्ठल मग आता आपला विषय असा चालू आहे की तुकोबारायांच्या जीवनामध्ये इतका आनंद आहे की त्या आनंदाला जोड नाही. मग आता संसारी जीवाना हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. तुकोबारा हेही संसारात राहतात आणि आम्हीही संसारात राहतो, पण तरी सुद्धा मात्र त्यांचं जीवन हे आनंदाने परिपूर्ण आहे आणि आमचं जीवन हे अपूर्ण आहे. आणि म्हणून आपण तुकोबारायांना हा प्रश्न विचारू की महाराज, तुमच्या जीवनामध्ये हा आनंद आला कुठून, आणला कुठून तुम्ही हा आनंद एवढा, आणि तुम्हाला असं कोणतं सूत्र मिळालं की तुम्ही त्या सूत्राला घेऊन एवढं आनंदाने जीवन जगताय तुम्ही, असं विचारू आपण तुकोबारायांना. कुठलाही प्रश्न आयुष्यामध्ये जर उत्पन्न झाला तर त्याच्यासाठी जास्त काही डोकं चालवायची गरज नाही. जिथं बाकीच्या माणसांचे विचार कुंठित होतात तिथं संतांच्या विचाराची सुरुवात होते, हे लक्षात ठेवा. जेव्हा जगामध्ये तुम्हाला कुठं उत्तर सापडत नाही ना, त्याची उत्तरं तुम्हाला संत वाङ्मयामध्ये सापडतील. कुठलाही प्रश्न संत वाङ्मयामध्ये विचारा तुम्ही, त्याचं उत्तर तुम्हाला सापडणार. एवढा आनंद आमच्याकडे आज आम्ही शोधतो, पण आम्हाला आनंद नाही. पण तुमचं जीवन हे आनंदाने परिपूर्ण आहे. महाराज एक विचारू तुम्हाला, हा आनंद तुम्ही आणला कुठून? तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही मला हा प्रश्न विचारला ना, हा आनंद आणला कुठून, तर तुम्हाला मी खरं सांगू,
माझा स्वीकार या तुकाराम महाराजांचा स्वीकारच आनंदाने केलेला आहे बरं का. माझा स्वीकार आनंदानेच केल्यामुळं माझ्या जीवनामध्ये आनंदाला कमी नाही, हे तुकोबारा यांचं प्रमाण आहे. सत्य देवे माझा केला अंगीकार. टाळ टाळ वाजवा टाळ. छान सत्य देवे माझा केला अंगीकार. सत्य देवे माझा केला अंगीकार. आणि विचार सत्य देवे माझा केला अंगीकार. पहा काय म्हणतात ते. एक सांगू आनंद कसा काय माझ्याजवळ आला. अहो माझा देवाने अंगीकार केलेला आहे, देवाने. आणि देव म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच देव. परमेश्वराची व्याख्या आपण करताना वेगळी करतो आणि संत वेगळी करतात. तुकोबारायांनी पांडुरंगाची व्याख्या करताना अशी केली, आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, ही त्यांनी परमेश्वराची व्याख्या केली. आनंद म्हणजे पांडुरंग बरं का. आणि मग तो आनंद म्हणजेच पांडुरंग आहे. मग त्या आनंदानेच आमचा स्वीकार केल्यामुळे आनंदाला आमच्या जीवनामध्ये कशी काही कमी असेल. आणि म्हणून आता आमचा अंगीकार पांडुरंगाने केलेला आहे. शब्दाकडे लक्ष द्या. आमचा अंगीकार नारायणाने केलेला आहे. तुकोबारा इथं छाती ठोकून सांगतात. एक सांगू, माणसाला काही गोष्टीचा ना स्वाभिमान असावा असं मला वाटतं. स्वाभिमान असावा काही काही गोष्टीचा माणसाला. अभिमान नसावा पण स्वाभिमान जरूर असावा काही गोष्टीचा. एखादा समजा 40 वर्षे निष्ठेने वारी करतो, सांगा ना जगाला छाती ठोकून मी वारी करतोय म्हणून बरं का. मी गटारी अमावस्येच्या दिवशी चाललो होतो, बाटली आणायला रस्त्यात पडलो आणि मग खरचडलो, असे जर फालतू अभिमान लोक सांगतात बरं का, तर तुम्ही सांगा ना बिनधास्तपणे बरं का, मी 40 वर्ष निष्ठेने वाऱ्या केल्या म्हणून. तुकोबारा या ठिकाणी आपल्याला सांगतात की मी ज्याच्यासाठी प्रयत्न केले होते माझा अंगीकार नारायणाने केला. सत्य देवे माझा केला अंगीकार. आता देवानेच अंगीकार केला माझा, तुकोबारा सांगतात. त्याचं कारण असं आहे, तुकाराम महाराज माझा अंगीकार केला हे या ठिकाणी स्वाभिमानाने सांगतात. कारण देवाने काय केलं, भेटले भगवान बऱ्याच लोकांना, भगवान भेटले अनेकांना. भगवंताने काही बाबतीमध्ये कृपा अनेकांवर केली, पण अंगीकार फक्त देवाने काही ठराविक भक्तांचाच केला. विठ्ठल विठ्ठल. भगवान अनेकांना भेटले. आता मला तुम्ही सांगा, कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा भगवान अर्जुनाच्या रथावरती सगळ्यांनाच भेटले की नाही भगवान बरं का. जेवढे जेवढे आहेत रथी महारथी सर्वांना भेटले. आणि भगवान कृष्ण अनेकांना भेटले. पण भेटले जरी अनेकांना असतील
तरी मात्र भगवंताने आपली ठराविक कृपा काही विशिष्ट मंडळीवर केली आणि भगवंताने अंगीकार करून विशेष कृपा जी आहे ती सुद्धा काही निवडक मंडळीवरती भगवंताने केली. मग आता तुम्हाला सांगतो, 5 पांडव आहेत, 5 पांडव, आणि हे पाचीच्या पाची पांडव अर्जुन भगवंतावरती एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात. काय तुम्हाला सांगू त्या पांडवांच्या प्रेमाची गोष्ट. हो, महाभारतीय युद्ध संपलं आणि महाभारतीय युद्ध संपल्यानंतर भगवान कृष्ण म्हटले, मी आता निघतो द्वारकेला. जेव्हा तुमच्या दुःखाचे दिवस होते मी थांबलो, आता तुमचे सुखाचे दिवस आले, मी निघालो. दुःखामध्ये देव आपल्या मागे पुढे असतो आणि सुखाचे दिवस आले की तो थोडा आपल्यापासून लांब जातो. भगवान हस्तिनापुराला जायला निघाले. जाताना सोबत अर्जुनाला घेऊन गेले. अर्जुनाला भगवान घेऊन गेल्यानंतर इकडे संध्याकाळी पांडव म्हणजे भीमदादा, नकुल, सहदेव, धर्मराजा, कुंती माता, सुभद्रा माता, द्रौपदी हे सगळेजण भोजनाला बसलेत. आणि त्या दिवशी मात्र आज आमच्या पंगतीला भगवान कृष्ण नाही, म्हणून त्यांना थोडंसं वाईट वाटलं की दररोज आपल्या पंक्तीला भगवान असायचे, आज आपल्या पंक्तीला नाही. म्हणून भीमदादा काही जेवत नाही. आई, आज ना मला कृष्णाची खूप आठवण येते, रोज आपल्या पंक्तीला असतात आणि आज आपल्या पंक्तीला नाही. मग तेव्हा कुंती माता म्हटली, आज नाही कृष्ण, ते गेले द्वारकेला, त्यांचं पण राज्य आहे, जाऊ दे की त्यांना त्यांच्या गावाला. नाही, पण आई खरं सांगतो, मला आज ना करमतच नाही कृष्णाशिवाय. रोज त्याची सवय झाली होती, माझ्या मांडीला मांडी लावून भगवान बसायचे आणि आज ती माझ्याबरोबर पंक्तीला नाही, म्हणून मला त्यांची ना खूप आठवण येते. मग जा बोलव त्यांना. काय म्हणते आई? मग जा बोलव त्यांना, तुला जर त्यांची एवढी आठवण येते ना, जा बोलव. भीमदादा पंक्तीहून उठले. बाजूलाच गदा होती भीमदादाची, ती गदा उचलली, अंगणामध्ये गेले आणि अशी 100 वेळा ती गदा अशी हातामध्ये फिरवली आणि आकाशामध्ये भिरकावली आणि स्वतःची मान खाली घातली. कृष्णा, जर तू नाही आलास ना तर माझ्या डोक्याच्या मी चिंधड्या करून घेईन, असं म्हणून त्यांनी डोकं खाली घातलं आणि तो गदा भीमदादाच्या मस्तकात पडणार एवढ्यात वरच्यावर भगवंताने झेलला आणि भगवान तिथे भीमदादाच्या पंक्तीला आले. मला हे म्हणायचं की देव आम्हाला जर नाही भेटला तर आम्ही आमचा जीव सुद्धा देऊ, असे म्हणणारे पांडव एवढं प्रेम करीत होते भगवान कृष्ण परमात्म्यावर. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, भगवंताने पांडवांच्यावरती प्रेम केलं, पांडवांच्या घरची कामं केली, पण या 5 पांडवांपैकी अंगीकार फक्त आणि फक्त अर्जुनाचा केला. विठ्ठल विठ्ठल. जे गुह्य आपल्या वडिलांसमोर प्रगट नाही केलं, जे गुह्य आपल्या आईसमोर प्रगट नाही केलं, बंधू समोर नाही प्रगट केलं, पत्नी समोर नाही प्रगट केलं, असं अत्यंत गुह्य इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामेन सूयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षेश अशुभात, असं ज्ञान भगवंताने अर्जुनाच्या समोर प्रगट केलं. आणि अर्जुनाला भगवान हे सांगतात सुद्धा, बरं का अर्जुना, मी तुझा स्वीकार केलाय, कारण तुला एक सांगतो, तुझा स्वीकार केलाय. मी आतापर्यंत बऱ्याच जणांचा नाही स्वीकार केला, सनकाधिक माझ्या एवढे जवळचे, पण त्यांना सुद्धा मी मात्र एवढे जवळ नाही केले. कमाल आहे की नाही मोठी. आणि हे तुम्हाला बघायला मिळेल कुठे? भागवताच्या 11 स्कंदामध्ये. ज्यावेळी नारद महर्षी द्वारकेमध्ये आले आणि पहिली भेट झाली त्यांची वसुदेवजींची, आणि वसुदेवजींची भेट झाल्यानंतर वसुदेवजी नारदाकडे तक्रार करतात, नारदा, बरं झालं तुम्ही आले, आज ना तुम्हाला मला काही सांगायच्या आहेत गोष्टी. सांगा बाबा, सांगा काय सांगायचं ते. हा कृष्ण आहे ना, माझ्या पोटी जन्माला आलेला आहे, पण त्याने अजून माझा अंगीकार नाही केला. तुम्ही जर सांगितलं तर तो माझा अंगीकार नक्की करू शकतो. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, म्हणून देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हाती ना धरी अनाथे. तुम्ही जर सांगितलं तर हा माझा कृष्ण माझा अंगीकार करू शकतो. जन्माला माझ्या पोटी आलाय, पण त्याने अजून माझा अंगीकार केला नाही. भगवंताने अर्जुनाचा अंगीकार केल्यामुळे आपल्याला काही ज्ञानोबारायांच्या मुखातल्या ओव्या या ठिकाणी उपयोगात पडतील. ज्ञानोबाराय म्हणतात, भगवंत अर्जुनाचा एवढा वेडा झाला होता, किती वेडा झाला होता. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाचं त्याला वेड लागलं होतं, वेड. अर्जुन जर कधी भगवंताला म्हटला जास्त बोलू नको, तर भगवान गप्प बसायचे. ए कृष्णा, मला काही जास्त शिकू नको, तरी भगवान शांत बसायचे. आणि अर्जुन जर कधी देवावरती रागावला तर भगवान 2 पावलं पुढाकार घेऊन अर्जुनाची समजूत काढण्याचं काम करायचे. तुरसे की बुझावित जाये, तो कोपे की निवांतची साहे,
नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनाची समजून भगवान काढायचे. मला हे सांगायचे की 5 पांडवांपैकी अंगीकार फक्त अर्जुनाचा केला, त्याच्यानंतर सगळ्या यादवांपैकी अंगीकार फक्त उद्धवाचा केला, आणि गोकुळामध्ये जन्म घेऊन लीला केल्या, क्रीडा केल्या, सर्वांना जवळ घेतले, पण अंगीकार फक्त भगवंताने गोपिकांचा केला. तुकाराम महाराज म्हणतात तसाच माझा अंगीकार देवाने केलेला आहे, म्हणून सत्य देवे माझा केला अंगीकार, आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये अखंड आनंद आहे. ठीक आहे, मग तुमच्या जीवनामध्ये जर समजा अखंड आनंद आहे, असा आनंद आम्हाला सुद्धा मिळावा असं वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात मग तुम्ही ते साधन केलं पाहिजे की ज्या साधनाने भगवंत तुमचा अंगीकार करील. भगवंत अंगीकार करण्यासाठी समर्थ आहे. तो कमरेवरती हात ठेवूनच उभा आहे बरं का. वाट पाहे उभा अशा बाह्या पसरूनच वाट पाहतो तुमची. जा तो तुमचा अंगीकार करील बरं का. तो अंगीकार करण्यासाठी तिकडे उभा आहे. पण एक सांगतो, तो जरी समजा दोन्ही बाह्या पसरून उभा असेल तरी देखील मात्र एक लक्षात ठेवायचं, त्याच्याकडे जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याने आमचा अंगीकार करावा असं ज्याला ज्याला वाटतं त्यांनी त्याच्या अंगीकार करण्यासाठी पात्र झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? पात्र. आणि जे त्याच्या अंगीकाराला पात्र झाले, योग्य झाले, एक शब्द बोलतो लायक झाले बरं का, ते दुराचारी जरी असले तरी भगवंताने मात्र त्यांचा अंगीकार केला. आणि म्हणून ते आधी जरी दुराचारी सर्वोत्तमचे अवधारी, जैसा बुडाला महापुरीनं मरतून निघाला. एक पाप्यातला पापी जरी असला, पाप्यातला पापी दुराचारी, पण तो जर समजा योग्य झाला भगवंताच्या कृपेला, तर भगवान स्वतः म्हणतात मी त्याला ना पापी ठेवत नाही, क्षिप्रम भवती धर्मात्मा, मी त्याला धर्मात्मा बनवतो, त्याला योग्य बनवतो. म्हणजे भगवान परमात्मा अंगीकार करण्यासाठी समर्थ आहे, आणि तो अंगीकार करण्यासाठी समर्थ आहे म्हणूनच लायक झाले, त्यांचा अंगीकार केलाच ना. अजामेळा भिल्लेन तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदितेही तेने वंदे केले. तुम्ही पात्र व्हा, तुम्ही योग्य व्हा, तुम्ही लायक व्हा त्याच्या अंगीकारासाठी. एक गोष्ट मी नेहमी सांगतो, पण गमतीने गंमत म्हणून नाही सांगत. आता ह्या बँका लोन देतात सध्या, बँका लोन देतात की नाही? बँका लोन देतात. पूर्वी लोन काढायचं झालं तर किती त्रास असायचा. माझ्या आयुष्यामध्ये मला आठवते आमच्या वडिलांनी फक्त एकदा गोबर गॅसवर लोन घेतला होता. तेव्हा त्या बँका गोबर गॅसवर लोन द्यायच्या आणि किती जामीन लागायची त्याच्यासाठी. काही माणसं म्हशींच्यावर लोन घ्यायचे, याच्यावर लोन घे, पण तेव्हा त्रास होता लोन घ्यायला. पण आता सध्याच्या काळामध्ये ना साध्यातल्या साध्या माणसाच्या फोन सुद्धा फोन येतो, सर आपको लोन चाहिए क्या, सर आपको लोन चाहिए क्या, सर आपको लोन चाहिए क्या. दशरथ महाराज, आम्ही त्या दिवशी अयोध्येला चाललो होतो विमानातून, आणि फोन आला रस्त्यालाच, आपको लोन चाहिए क्या. ते म्हटले हा मला विमान खरेदी करायचे, लोन पाहिजे म्हटले, म्हणजे एरोप्लेन खरीदणं आहे. ठीक आहे, हल्ली बँकावाले फोन करतात माणसाला लोन पाहिजे का म्हणून.
पण जरी समजा बँकावाले तुम्हाला फोन करीत असतील तरी बँका त्यांना लोन देतात जे लोन घेण्याच्या योग्य आहेत त्यांना, बरं का. त्यांची पहिल्यांदा फाईल बघतात, भले जामीनदार लागत नाही पण फाईल तरी बघतात की नाही, 2 वर्षाची 3 वर्षाची 4 वर्षाची. हे काय समोर बसलेत बँकेतच मॅनेजर आहेत ते, बरं का. हो, कधीतरी मी बदलापूरला असताना त्यांची भेट माझी व्हायची, कधीतरी जाणं येणं असायचं तेव्हा. आणि त्यांना विचारा तुम्ही काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कसं लागतं, सगळं ते सांगतील तुम्हाला कीर्तन झाल्यावर. एक जण बँकेमध्ये आला तर आला, पाणी बिनी प्याला आणि तिथंच बाकड्यावर झोपला. आता झोपल्यानंतर तिथं काही लोक पैसे काढायला, काही लोक पैसे भरायला असे त्या ठिकाणी यायचे, पण हा तिथं बाकड्यावर झोपला. दुपारी 1 वाजता बँक बंद झाली, साहेब लोक जेवायला गेले, शटर खाली खेचला, पण हा झोपलेलाच आहे. शेवटी वॉचमनला नाही रावलं म्हणून वॉचमॅन त्याजवळ गेला. म्हटलं साहेब तुम्ही इथं झोपलात, म्हटलं काय तुमची तब्येत वगैरे खराब आहे का? तो म्हटला तुला कोणी सांगितलं माझी तब्येत खराब आहे? नाही म्हटलं तुम्ही 10:30 वाजता आलात, 1 वाजलं तरी अजून तुम्ही झोपलेले आहेत. तो म्हटला माझी तब्येत काही खराब नाही, तुमच्या बँकेच्या बाहेर पाटी लावलेली आहे, यहा सोने पे लोन मिळत आहे. काय यहा सोने पे लोन मिळत आहे म्हटलं. अरे म्हणून झोपलोय म्हटलं. अरे सोने पे लोन मिळतं म्हणजे का झोपून लोन मिळतं का? सोनं म्हणजे तिथं गोल्ड लोन आहे, सोनं तुम्ही तिथं गहाण ठेवा मग तुम्हाला तिथे लोन मिळणार आहे, झोपून थोडं लोन मिळणार आहे का? जो माणूस पात्र झाला, योग्य झाला, त्याला बँका लोन देतात. तसं परमात्मा सुद्धा त्यांचा अंगीकार करतो जे भगवंताच्या कृपेला पात्र झाले, त्यांचा अंगीकार भगवान करतात. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जर भगवान परमात्म्याच्या कृपेला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला मी एक बरवं साधन सांगतो, आणि ते साधन तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. निर्वैर भाव सर्वभूतात्मे, निर्वैर भाव सर्वभूतात्मे, निर्वैर भाव
साधन सांगितलं की ज्या साधनाने आपला अंगीकार भगवान करू शकतात ते साधन. निर्वैर व्हावे, ऐका आता, निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे. तुकोबाराय म्हणतात सर्व भूतांच्या सवे तुम्ही निर्वैर व्हा, कोणाशीही वैर करू नका. हो, मी सुरुवातीला सांगितलं या समाजामध्ये शांती निर्माण करण्याचं काम संत करतायत. शांतता आणि सुव्यवस्था कायम अखंड राहावी याच्याकरता संतांचे अतोनात प्रयत्न आहेत. घे आता पटकन फिरव लवकर. कसं चालू सगळे लोक तुमच्याकडे बघतात, फिरवा फिरवी करतात. घ्या लवकर पटापटा, घे लवकर. विठ्ठल विठ्ठल हा अभंग या ठिकाणी मी घेण्याचं कारण, यावर्षी हा अभंग मी अनेक ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आणि एकच कारण, कारण मलाही असं वाटतं की समाजामध्ये शांतता सुव्यवस्था कायम राहावी, लोकांच्या जीवनामध्ये अखंड आनंद नांदावा, समाजातला कलह संपावा, समाजातले भेद संपावे, लोक एकत्र यावी. सध्याच्या परिस्थिती जर विचार केला, वर्तमान काळाचा विचार आपण केला, तर एक गोष्ट तुम्हाला नक्की मान्य करायला लागेल आणि ती गोष्ट अशी आहे, आपल्याला सध्या सर्वत्र या जगामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की प्रत्येक ठिकाणी फक्त आपल्याला पाहायला मिळतो तो कलह. काय पाहायला मिळतो? कलह. घरात कलह. आता घरामध्ये काही एक कलह नाही, पहिला कलह आहे सासू सुनेतला, दुसरा कलह आहे पती पत्नीतला, तिसरा कलह आहे जावा जावांमधला आणि काही कलह आहेत भावाभावांमधले. म्हणजे एक घर असतं चार भिंतीचं, ते चार भिंतीच्या घरामध्ये सुद्धा चार कलह आहेत, भावाभावांमध्ये, जावा जावांमध्ये, सासू सुनांमध्ये आणि तुम्हाला सांगतो पती पत्नीमध्ये. असे चार कलह आपल्या घरात पाहायला मिळतात. गावात सुद्धा कलह, गावागावामध्ये कलह. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तालुक्यात कलह, जिल्ह्यात कलह, राज्यात कलह, देशात कलह आणि जग सुद्धा सध्या कलहानी पेटलेले. तुम्ही बघा, रशिया आणि युक्रेनचं युद्ध किती दिवस झाले चालू आहे. अजून तुम्हाला सांगतो परत इस्रायल आणि त्या हमासचं युद्ध अजून धुमसतंय त्या ठिकाणी. म्हणजे जगामध्ये सुद्धा जिथे जाल तिथे तुम्हाला नुसता कलह पाहायला मिळेल. समाजकारणामध्ये कलह, बरं शिक्षण क्षेत्रामध्ये कलह, बरं का क्रीडा क्षेत्रामध्ये कलह, राजकारणामध्ये कलह. अजून पुढे बोलू, जिथं गेल्यानंतर मनाला समाधान मिळेल ना त्या परमार्थामध्ये सुद्धा कलह. विठ्ठल विठ्ठल जिथे जाल ना तिथे तुम्हाला नुसता कलह कलह पाहायला मिळेल तुम्हाला. आणि त्याच्यामुळे माणसं शांती गमावून बसली आहेत. परमार्थ कशासाठी आहे? आम्हाला प्रपंचात जे समाधान मिळत नाही ना ते मिळावं म्हणून माणसं माळा घालतात. माझं एक वाक्य ऐकलं असेल तुम्ही की परमार्थ करणाऱ्या माणसांनी जगाला दाखवा आम्ही एवढे समाधानी आहेत, म्हणजे त्यांना सुद्धा इच्छा झाली पाहिजे माळ घालण्याची. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर आम्हाला समाधान मिळणार आहे, शांती मिळणार आहे, याच्यासाठी माणसं परमार्थामध्ये येतात. पण त्या परमार्थामध्ये सुद्धा एवढे कलह पाहायला मिळतात. आणि लाज एका गोष्टीची वाटते मला, स्पष्ट बोलतो की परमार्थ करणाऱ्या माणसांची झालेले वाद जेव्हा राजकारणी माणसं मिटवतात ना, हा सगळ्यात लज्जास्पद असलेला विषय आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून हा समाज संघटितपणाने एकत्र नांदावा, समाजामध्ये शांती सुव्यवस्था नांदावी असं वाटलं म्हणून हा अभंग मी सेवेकरता निवडला. आता तुकाराम महाराज म्हणतात कोणाशीही कधी वैर करू नये. हे बरोबर साधन मी तुम्हाला सांगतो. साधन त्याला म्हणतात की जे साध्यापर्यंत पोचवतो त्याला म्हणतात साधन. आणि जेव्हा आपली सगळी साधनं संपून जातात ना तेव्हा तिथे उपयोगात येतं ते संतांनी सांगितलेलं साधन. बरोबर साधन आहे, प्रभावी साधन आहे, तुकोबाराय म्हणतात. तुम्हाला मी ते सांगतो. पण इथे एक गोष्ट ऐका, संतांनी जगाला ते साधन सांगितलंय की जे साधन वेदाला मान्य आहे. ते स्वतःच्याच मताने जगाला साधनं जर सांगायला लागलो तर आम्हाला लोक पाखंडी म्हणतील. काय म्हणतील? पाखंडी. बरं का? म्हणून औषध माहीत नसेल तर औषध विनाकारण स्वतःच्या मर्जीने सांगू नये.
आणि स्वतःच्या मर्जीने जगाला साधनं सांगू नये. स्वतःच्या मर्जीने जगामध्ये साधनं सांगणाऱ्या माणसांचे विचार खोडून काढण्यासाठी संतांचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. शब्द जाळामध्ये लोकांना गुंतवून गोड बोलून समाजाला एका वेगळ्या दिशेकडे नेणाऱ्या माणसांची मतं खोडून काढण्यासाठी संतांचा अवतार आहे. अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने अवघी बुडविली. आपण ते घरी आणलंय तो बॉक्स लाईटला लावता, त्याला काय बोलतो रे आपण? त्याला चार्जिंग नाही, तुम्ही गपचूप बसा जरा, थोडं थांबा. तो वेगळा बॉक्स आहे. काय रे बोलतो त्याला? बरं का, तुम्ही सांगा बघू. चला हो मॅनेजर, तुम्ही सांगा त्याला. कुठलाही प्रश्न आपण विचारला का उत्तर देतात ते. काय म्हणतात त्याला? अलेक्झा. तसं कीर्तनामध्ये अलेक्झा पण आहे आपल्या. गोपाळ मामा बसलेत की समोर. कुठल्याही प्रमाणाचं जर ध्रुपद नाही आठवलं का गोपाळ मामाकडे बघायचं. बरं का, तो अलेक्झा बॉक्स असा असतो, तुम्ही त्याला काही विचारा तरी ते उत्तर देणार तुम्हाला. आता त्याला मी मगाशी निघताना विचारलं, मुझे भिवंडी पोचना है, कितना समय लगेगा? लगेच ते सांगणार आपल्याला तिकडे. बरं का, कुठं ट्रॅफिक आहे, काय कुठं आहे, लगेच एका क्षणात ते उत्तर देतं आपल्याला. कुठलाही प्रश्न त्याला विचारा, उत्तर त्याच्याकडे हजर आहे. तसं कीर्तनामध्ये अलेक्झा म्हणजे आमचे गोपाळ मामा आहेत. बरं का, अशी माणसं कीर्तनामध्ये असावी. तुम्हाला माहीत नसेल, आम्ही मोठ्या महाराजांना पण साथ केलेली आहे. मोठ्या महाराजांच्या कीर्तनामध्ये आम्ही टाळ घेतलेले वारकरी, जनार्दन बाबा, आम्ही सगळे लोक मोठ्या महाराजांच्या कीर्तनाला साथ केली, वासुदेव महाराजांना साथ केली. पण महाराज सुद्धा आमची समजा कधी प्रमाण नाही आठवलं का 2-4 माणसांच्या असे तोंडाकडे बघितलं का लगेच ध्रुवपद हजर. मग त्याच्यामध्ये आमचे बरं का गंगाराम मामा असायचे, साहेब असायचे, गोपाळ मामा असायचे. ही गुरुनिष्ठ मंडळी आहे. ज्याप्रमाणे कुंभकर्णाने एका वानराला हातामध्ये पकडला आणि असं हातामध्ये त्याला आवळला, त्याचं नाव गंधमादन. तू एकदा बोल मी रावणाचा आहे म्हणून. त्यांनी सांगितलं मरेन तरी सुद्धा मी रामाचा म्हणूनच मरेन. असं जसं म्हटलं तसं ही माणसं एवढी निष्ठ आहेत, गुरुनिष्ठ आहेत की शेवटपर्यंत बरं का आपल्या श्रीगुरूंना त्यांनी देव मानून त्यांची पूजा केली. आणि म्हणून कुठलंही प्रमाण जर नाही आठवलं का त्यांच्या मुखाकडे नुसतं बघायचं आपण. आता जे मी प्रमाण गायलं याची सुरुवात आहे, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणासी. आणि त्याचं ध्रुवपद आहे, झाडू संतांचे मार्ग. त्याचं हे 3रं चरण आहे. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने अवघी बुडविली. मी सांगत होतो की संत जगाला जे साधन सांगतात ना, ते साधन वेदबोधित असतं. मग आता तुकोबाराय म्हणतात, निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे.
मग याला काय प्रमाण? तर याला प्रमाण आहे श्रीमद भगवद्गीता, जिला आपण वेदवल्ली, जिला निगमवल्ली आपण म्हणू शकतो, अशी निगमवल्ली वेदवल्ली असलेली श्रीमद भगवद्गीता याला प्रमाण आहे. आणि भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः म्हणतात का मी त्यांचाच अंगीकार करतो ज्यांच्या ठिकाणी कधी वाद पाहायला मिळत नाही, जे निर्विवाद असतात, मी त्यांचा अंगीकार करतो. 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. आणि 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक, त्याच्यामध्ये भगवान म्हणतात बरं का, मत्कर्म कृण मत परमो मत भक्ता संगवर्जिता निर्वैर सर्वभूतेषु यास मामेती पांडवः. जे सगळे कर्म माझ्यासाठीच करतात, जे मला सर्वश्रेष्ठ मानतात, जे माझीच पूजा करतात, जे संसारामध्ये राहून संसारापासून अलिप्त राहतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कोणाशीही कधी वैर करीत नाही ना, मी त्यांचा अंगीकार करतो. आणि याच श्लोकाच्या अनुषंगाने तुकाराम महाराज म्हणतात भगवान तुमचा अंगीकार करतील, पण कधी? निर्वैर व्हावे सर्वभूतांसवे. कोणाशीच तुम्ही कधी वैर करू नका, कोणाचाही कधी द्वेष करू नका, कोणाचाही मत्सर करू नका. ही सर्वश्रेष्ठ भक्ती तुकोबाराय सांगतात. आणि असं जर तुम्ही केलं तर तरीचा अंगीकार करील नारायण, बडबड तोशीन येणे विन विठोबा रखुमाई. म्हणतात निर्वैर भावे सर्व भूतांसवे. असं जर तुम्ही झालात ना तर मग तर नारायण नक्की तुमचा अंगीकार करील. आणि तुकोबाराय म्हणतात तुझी दृष्टी जी आहे ती समदृष्टी तुझ्या ठिकाणी आली पाहिजे बरं का. वाद होऊ नये याच्याकरता भेददृष्टी जाऊन आपली दृष्टी ही सम झाली पाहिजे, सम झाली पाहिजे आपली दृष्टी. म्हणून सोयरे पिशून समानची घडे चित्त पर ओढे उपकारी. बरं का, टाळकरी म्हणतील आम्हाला एक प्रमाण सुद्धा गाऊन दिलं नाही यांनी, असं म्हणते. देतो संधी देतो तुम्हाला बरं का, अमृते तुम्हाला देतो संधी. सोयरे पिशून समानची घडे चित्त पर ओढे उपकारी. आपली दृष्टी सम झाली पाहिजे, प्रत्येक जण माझा आहे अशी दृष्टी झाली पाहिजे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसिया प्रतिती रसाचा ओतला भाव. समदृष्टी झाली की वाद होण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक जण मी आणि तू असा भेद मनामध्ये आला का तिथं वाद संभवतो. माझा तुझा हा भाव आला की तिथं वाद संभवतो. पण सगळेजण माझेच आहेत असा भाव आला की तिथं वाद संभवत नाही. म्हणून पुढे बघा लगे तुकोबाराय म्हणतात, आणखी एक तुम्हाला सूत्र सांगतो. तुकोबाराय म्हणतात वाद होऊ नये याच्याकरता समाजामध्ये लुटण्याची प्रवृत्ती नको, तुमच्यामध्ये देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. जेव्हा घेण्याची प्रवृत्ती येते ना समाजाकडून, सगळ्यात महत्वाची, मला आमच्या पोराने एकदा प्रश्न विचारला, बाबा दुःखाचं कारण काय? म्हटलं अपेक्षा. दुसरं काय?
अपेक्षा माणसाच्या आहेत ना, त्या अपेक्षा संपल्या का दुःख माणसाच्या जीवनातलं संपलं जातं. एखाद्याकडून काहीतरी मिळावं अशी भावना असण्यापेक्षा मी त्याला दिलं पाहिजे अशी भावना असली पाहिजे. म्हणून लुटण्याची भावना जीवनातली संपवावी आणि देण्याची भावना जीवनामध्ये असावी. चित्त परओढे उपकारी तुका म्हणे फार. देण्याची भावना असली पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात चित्त परओढे उपकारी. आणि सगळ्यात महत्वाचं तुकोबाराय म्हणतात निर्विवाद जर जीवनामध्ये व्हायचं असेल तर त्याच्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे की मलिन चित्त हेच माणसाच्या वादाचं कारण आहे. आणि म्हणून एकदा जर तुमचं चित्त निर्मळ झालं तर मग मात्र तिथे वाद होण्याचा प्रश्नच नाही. म्हणून तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ तरीच सकळ केले होय. आता या अभंगामध्ये ना एक प्रश्न निर्माण होतो, तेवढा फक्त सोडवतो ना सेवा संपवतो. तो प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणता कोणाशी वाद करू नका, निर्विवाद व्हा तुम्ही आणि कोणाचाही तुम्ही द्वेष करू नका, मत्सर करू नका. मग महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मग आता जर उद्या समजा काही आतताई लोक जर समजा अतिरेकी लोक जर आले आणि ते आमच्यावरती जर समजा तुटून पडले, आता जसं बांगलादेशमध्ये आपल्या इथे पश्चिम बंगालला जे चाललंय बघितलं का नाही तुम्ही. मी माझ्या वारकऱ्यांना झोपून नमस्कार करून हे सांगतो तुम्हाला की तुम्ही जर आता नाही सावध झाले ना तर जी परिस्थिती आता पश्चिम बंगालची आहे ती परिस्थिती आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. पश्चिम बंगाल म्हणजे आपल्यापासून लांब थोडंच आहे, लक्षात ठेवा. तिथले सुद्धा माणसं असेच गाफील होते बरं का. आपल्यामध्ये काय झालं तुम्हाला सांगतो, आपण हिंदू म्हणून जगत नाही ना, आपण मराठी म्हणून जगतो, कुणबी म्हणून जगतो, तेली म्हणून जगतो, माळी म्हणून जगतो. आमच्यामध्ये अनेक प्रकारचं विघटन झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये तशा प्रकारचं विघटन नाही. म्हणून आज पश्चिम बंगालची परिस्थिती भयानक आहे. जर मला सांगा आपल्याच देशातून आपल्याच राज्यातून जर आपल्याला आपलं राज्य सोडून जर पलायन करायला लागतं, आता मला तुम्ही सांगा पळून पळून आपण पळणार तरी कुठे आहे. चारी बाजूचा विचार केला तुम्ही पळणार कुठे आहे. आता पळण्यासाठी जागा सुद्धा संपलेली आहे. आता फक्त तुम्हाला सुखी राहायचं असेल ना एकच पर्याय, गावातली एकी टिकून ठेवा, संप्रदायातली एकी टिकून ठेवा, तालुक्यातली एकी टिकून ठेवा, राज्यातली एकी टिकून ठेवा. जातीवाद सगळं नष्ट करून आम्ही सगळे हिंदू आहोत या भावनेने सर्वांनी जगा, तरच तुमचं कल्याण, नाही तर सत्यानाश झाला समजायचा. उद्या तुम्ही प्रश्न विचाराल की एखादा अतिरेकी आतताई जर आमच्यावर चालून आला मग तिथं सुद्धा आम्ही त्याच्याशी वाद करू नये का. तर प्रभू राम प्रभूने हे रामायणात सांगितलंय तुम्हाला, निर्विवाद राहावं सगळ्यांबरोबर. पण एखादा समजा आतताई आहे तर त्याला तुम्हाला सांगतो चौकात जरी मारला तरी पाप लागत नाही. हे सांगताना प्रभू रामचंद्र म्हणतात बघा, वालीला भगवंताने झाडाच्या आड लपून मारला की नाही. वालीला देवाने झाडाच्या आड लपून मारल्यानंतर वालीने देवाला प्रश्न विचारला कुठला, मै बैरी सुगरी व पियारा अवगुण कवण नाथ मोही मारा. धर्म हेतु अवतरे हु गोसाई मारे हु मोही व्याध की नाई. प्रभू रामचंद्र म्हणतात तुला मी झाडाच्या आड लपून याच्या करता मारला. ऐक, तुझ्याकडून खूप मोठं पाप घडलंय. मग कोणतं पाप. अनुज बधू भगिनी सुतनारी, अनुज बधू भगिनी सुतनारी, सुनुसट कन्या समये चारी. तेही कुदृष्टि बिलोकत जोही, तेही बधे कछु पातक नाही.
आपल्या भावाची पत्नी, अनुज बधू, भगिनी, बहीण, सुतनारी म्हणजे सून आणि आपली कन्या यांच्याकडे माणसांनी पवित्र नजरेने पाहावं. जर चौघींच्या विषयी मनामध्ये जर पाप आला तर त्या माणसाला चौकात जरी ठोकला तरी सुद्धा पाप लागत नाही, हे प्रभू रामचंद्र सांगतात. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, सगळ्यांच्यावर दया करा, पण उद्या जर समजा तुमच्या देव्हाऱ्यामध्ये विंचू आला आणि तुम्ही देवाला समजा फुलं चढवताना त्या विंचवाने तुमच्या नांगी मारायचा प्रयत्न केला तर तुकोबाराय म्हणतात, तेथे पैजाराचे काम आधमासी विंचू देवाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. आणि म्हणून निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे हे सूत्र घेऊन जगा. पण एखादा समजा भूतमात्रांना मारण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला सुद्धा कंठस्नान घालणं ही सुद्धा संतांनी दया सांगितलेली आहे. म्हणून दया तिचे नाम भूतांचे पाळन अनेक निर्दळन कंटकाते असो. तर तुकाराम महाराजांचा हा अभंग अत्यंत गोड आहे. शेवटी फक्त तुम्ही जर मला प्रश्न विचारला की आपल्या जीवनामध्ये वादच होऊ नये याच्याबद्दल तुकाराम महाराजांचा काही मंत्र आहे का? आहे ना मंत्र, आणि तोही मंत्र मी तुम्हाला सांगतो. जीवनामध्ये वादच होऊ नये असा मंत्रही तुकोबारायांनी त्यांच्या गाथेमध्ये सांगितलेला आहे. मग तो कोणता मंत्र? थापताक जनिवानी अवघा देवा, ऐकायला गोड वाटलं पाहिजे. ऐसा मनी वसुद्यावा भावगा, हे भावगा ऐसा मनी वसुद्यावा, ऐसा मनी वसुद्यावा भावगा ऐसा मनी वसुद्यावा भावगा 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 सांगा, हे सगळं जगत जर देव आहे, इको कमी करा, हे सगळं जगत जर देव आहे अशी भावना घेऊन आम्ही जर जगायला लागलो तर वाद करायचा कोणाशी? हो, मी गुरुनाथ बुवाचा अपमान केला तर तो त्याचा अपमान नसून माझ्या पांडुरंगाचा अपमान आहे.
मी त्याच्याविषयी बोललो तर ती निंदा दशरथची नसून ती माझ्या पांडुरंगाची निंदा आहे. हे संपूर्ण जग माझ्या परमेश्वराने व्यापलेलं आहे अशा प्रकारची प्रचिती अनुभूती जीवनामध्ये आली तर वाद होण्याचा प्रश्नच नाही. तुकोबारायांच्या अंगावर एका बाईने उकळलेलं पाणी ओतलं. लोक म्हणतात तुम्ही रागावले नाही हो. ते म्हटले माझ्या अंगावरती उकळलेलं पाणी ओतणारी बाई सुद्धा पांडुरंग आहे. माझं काही चुकलं असेल म्हणून त्यांनी दंड दिला असेल. किती विचारांची व्याप्ती मोठी आहे. म्हणून या ठिकाणी हा अभंग मी सेवेकरता अवचित निवडला. पहिल्या चरणाचं थोडक्यात चिंतन सांगून सेवा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. असं काही कीर्तनकाराचं अग्रीमेंट नसतं काही चारही चरण सोडवले पाहिजे म्हणून. आपल्याकडं कोकणामध्ये एक म्हण आहे, कमी खावत सवीला आणि जास्त खावत धनीला. तुम्ही किती खाल्लं याच्यापेक्षा काय खाल्लं. तेव्हा या ठिकाणी मी पहिल्या चरणाचं चिंतन आपल्याला सांगून सेवा या ठिकाणी मी पूर्ण केलेली आहे. ज्ञानेश्वर कीर्तनाची सेवा श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. ग्रामस्थ मंडळ इताडे, वारकरी संप्रदाय मंडळ इताडे आणि बाकीचे संप्रदाय असतील, बैठक असेल, स्वाध्याय असेल, काही संघटना असतील, महिला बचत गट असतील, सर्वांना धन्यवाद देतो. तरुण मंडळाचे काही ग्रुप असतील, सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेषतः धन्यवाद देतो आपल्या गावच्या प्रथम नागरिकाला सरपंच झाला. मी बघितलं पत्रिकेमध्ये सगळ्या कीर्तनाचं सौजन्य, काही पंक्तीसाठी काही, कारण त्यांचे वडीलच खूप भाविक होते. मधुदादा म्हणजे माझे खूप जवळचे मित्र, पण मला हे माहीत नव्हतं की बाबा जगन शेठ हे त्यांचे सुपुत्र आहेत म्हणून. पण आज मला या ठिकाणी कळलं. आपल्या गावामध्ये त्यांनीच मला सुरुवातीला तारीख दिली होती एकदा आणि तेव्हा माझं कीर्तन झालं होतं आणि पुनश्च इथं येण्याचा योग आज मला प्राप्त झाला. समस्त गावाला मी धन्यवाद देईन आणि जाता जाता फक्त 2 शब्द सांगतो, तेवढे घरी घेऊन जा. पुन्हा एकदा सांगेन, संघटितपणाने जागा, एकत्रितपणाने जागा. क्रांती ही आपल्यापासून दूर नाही. आपली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे आपली मुलं आहेत. तुम्ही किती श्रीमंती कमवली याच्यापेक्षा आपल्या मुलांच्यावर कसे संस्कार केले हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मुलांच्यावर चांगले संस्कार करा, मुलींच्यावर चांगले संस्कार करा. मी सकाळीही कीर्तनामध्ये आज एका ठिकाणी सांगितलं, एक लहान मुलगा कीर्तनामध्ये मोबाईल घेऊन रामकृष्ण हरीच्या वेळेला बसला होता, तर जय विठ्ठल झालं तरी तो मुलगा खाली बसला होता आणि खाली बघत होता. 3 प्रकारचे आजार हे तुमच्या मुलांना आता होणार हे तुम्हाला मी 1000% सांगतो. कोणते आजार? 1 सर्वायकल स्पॉन्डिलिसिस मणक्याचा. 2 मेंदूची स्मृती, म्हणजे मेंदू तुमचा जो आहे त्याची मेमरी, स्मृती लॉस, म्हणजे आपली मेमरी लॉस होते. स्मृतिभ्रंश ज्याला म्हणतो आपण. स्मृतिभ्रंश म्हणजे माणसं, एका बाईने पोराला उचलला आणि फ्रीजमध्ये ठेवला आणि दरवाजा लावला. बघितलं का नाही तुम्ही? नाही बघितलं? एवढी ती बाई समजा एवढी गुंतलेली आहे मोबाईलमध्ये, का मोबाईलमध्ये ती एवढी गुंतलेली आहे का पोराला स्वतःच्या उचलला आणि फ्रीजमध्ये ठेवला तरी तिला माहीत नाही. नवरा आला, मुलगा शोधायला लागला, सापडत नाही आणि कितीतरी वेळाने ते पोरगं बाहेर काढलं. किती भयानक परिस्थिती आहे. काय चाललंय काय नक्की मला सांगा तुम्ही. मोबाईल म्हणजे काय तुमचा जीव आहे का? तुम्हाला सांगतो, देवा नारदाच्या गादीवर उभा आहे. मला कधी कधी एवढा राग येतो. एका बाईचं पोरगं मेलंय, जन्माला आलेलं पोरगं मेलंय आणि बाकीचे माणसं रडत आहेत आणि त्या पोराची आई तिथं त्या मोबाईलमध्ये त्या पोराचा फोटो काढून ती याच्यावरती व्हायरल करते. कशावरती? इंस्टाग्रामवरती, का माझं पोरगं मेलंय म्हणून. असं वाटतं थोबाडं फोडावी यांची. किती निर्लज्जपणाचा कळस झालाय. तुम्ही असे का वागताय तुम्ही? हे स्पॉन्डिलिसिसचे आजार, स्मृतिभ्रंश आणि 3 तुमच्या डोळ्याचा आजार हा तुम्हाला होणार. मी एकच सांगेन तुम्हाला, प्रत्येक आई बापाला माझं सांगणं आहे, पोरांना नका देऊ मोबाईल गेम खेळण्यासाठी. चांगल्या घरातली पोरं गेले हो. एक पोरगा 3ऱ्या माळ्यावरून खाली पडला, खलास झाला. एक विहिरीच्या कटड्यावर बसून गेम खेळत होता, तोल गेला, खाली पडला. 4थ्या दिवशी बॉडी सापडली. कशासाठी तुम्ही हे सगळं करताय? म्हणून सांगण्याचं तात्पर्य माझं एकच आहे, या देशाला युवकांची गरज आहे आणि तीही संस्कारी युवकांची गरज आहे. आणि अशी संस्कारी पिढी घडवण्यासाठी सहाय्य करावं ते प्रत्येक आईबापाने. म्हणून प्रत्येक आईबापाच्या चरणी माझी विनंती आहे का मुलांच्यावर चांगले संस्कार करा, मुलींच्यावर चांगले संस्कार करा.
इथे बसलेल्या माझ्या मुलींसाठी एक सूत्र सांगतो, पोरीनो, मोबाईल नावाचं जे खेळणं आहे त्याच्यावरती सध्या अनोळखी मेसेज खूप येतात, अनोळखी फोन येतात. कोणाचाही फोन घेऊ नका, फोनवरती कोणाशी मैत्री करू नका, चॅटिंग करता करता एखाद्याच्या प्रेमात पडू नका. कारण ज्यांनी चॅटिंग करता करता एखाद्याच्या प्रेमात पडल्या त्या सगळ्या मुलींच्या जीवनाचं सत्यानाश झालेलं मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय, अनुभवलंय. काही गेलेल्या मुलीसुद्धा परत आणायचा आम्ही प्रयत्न केला, पण तरीसुद्धा मात्र समाजामध्ये या घटना थांबत नाही. काही पोरी विकल्या गेल्या, काही प्रदेशात पाठवल्या, काही जमिनीत पुरल्या, काही पोरींचे तुकडे केले, काही पोरींचे 36 तुकडे केले. या किती भयानक प्रकारे या देशामध्ये चालू आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतःला जपा पहिल्यांदा आणि बापाची इज्जत जपा, एवढंच फक्त तुम्ही करा. एवढीच माझी विनंती प्रत्येक मुलीला आहे. आणि सर्वांना जाता जाता एकच विनंती करतो, या देवळातली मूर्ती माणसाने घडवलेली आहे आणि जगातला प्रत्येक माणूस देवाने घडवलेला आहे. मग माणसाने घडवलेल्या मूर्तीवर जेवढं प्रेम करताना तेवढं देवाने घडवलेल्या मूर्त्यांच्यावर प्रेम करा. आता सध्या एक सुट्टी पडलेली म्हणून सूचना देतो, शिबिरं चालू आहेत, त्या शिबिरांच्या मध्ये मुलांना पाठवा. 15 दिवसाचा 1 महिन्याचा शिबिर चिंतामण महाराजांचा आहे, तिकडे आमच्या प्रल्हाद महाराज शास्त्रींचं शिबिर आहे, पाठवा मुलांना 15-15 दिवस त्या ठिकाणी. असो, एक शेवटची सूचना, यावर्षी संत ज्ञानोबारायांना 750 वर्षे पूर्ण होत आहेत. जयंती माऊली ज्ञानोबारायांची 750वी आहे. अशा या 750व्या वर्षी आळंदी संस्थानने एक भव्य सप्ताह ठेवलेला आहे, 3 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत. ज्याला वेळ असेल पारायणला जाण्यासाठी त्याची तिथं राहण्याची जेवण्याची व्यवस्था सगळी त्यांनी केलेली आहे. फक्त तुम्ही माझ्याकडे त्याचं नाव नोंदवा किंवा दशरथ महाराजांकडे त्याचं नाव नोंदवा, म्हणजे त्यांना तुमची व्यवस्था करता येईल. 3 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत असं त्या संस्थांचा निरोप मला आला आणि तोच निरोप मी तुम्हाला कीर्तनातून सांगितलेला आहे. दुसरी माझी एक किती वर्षापासून इच्छा होती की आपल्या भागामध्ये परमार्थाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर लोक अत्यंत अग्रेसर आहेत. भिवंडी असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, कल्याण असेल, आपण लोक खूप परमार्थाच्या बाबतीमध्ये. मी परवा एका घाटावरच्या कीर्तनात पण सांगितलं अकोल्याला, आपल्या कोकणाचं वैशिष्ट्य काय असेल तर कोकणातल्या लोकांचं वैशिष्ट्य असं का एवढ्या वर्षामध्ये मला एकही असं बघायला मिळालं नाही सप्ताह का तिथं कोणी लेंग्यावरती विना घेतलंय म्हणून. तर इथं एवढा शिस्तबद्ध परमार्थ आहे का टाळ घेतलेल्या माणसानं सुद्धा या ठिकाणी धोतर असतात आणि विनेकराला सुद्धा कंपल्सरी धोतर असतं. अत्यंत शिस्तबद्ध परमार्थ आहे. आणि जास्तीत जास्त आषाढीच्या सोहळ्यामध्ये आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये, त्र्यंबकच्या सोहळ्यामध्ये कोकणाचा सहभाग हा जास्त असतो, जास्त दिड्डे असतात. म्हणून माझं कितीतरी दिवसाचं एक स्वप्न होतं की आपल्या भागामध्ये एक भव्य कार्यक्रम व्हावा आणि तोही तुमच्या संघटितपणाने व्हावा. म्हणून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्याची पहिली बैठक हे दशरथ मोगरे दादा या ठिकाणी बसलेत. यशवंत मामांना पण निरोप होता पण ते काय आले नाही त्या मिटिंगला. आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये मुरबाड, कल्याण, शहापूर आणि भिवंडी या 4 तालुक्याचा मिळून एक भव्य कार्यक्रम आणि ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्याचं ठिकाण आहे गोवेलीचं मैदान. कारण ते टोकावड्यापासून येणाऱ्या लोकांना जवळ आहे, बदलापूरच्या लोकांना जवळ आहे, अंबरनाथच्या लोकांना जवळ आहे, भिवंडीच्या लोकांना जवळ आहे, सर्वांसाठी ते ठिकाण जवळ आहे आणि प्रशस्त जागा आहे. तेव्हा त्या ठिकाणी करण्याचा मानस चालू आहे. माझ्या कोकणातले 5,000 वारकरी तिथं हरिपाठाला असले पाहिजे, कीर्तनासाठी 4-5 हजार टाळकरी असले पाहिजे आणि लाखो लोक त्या ठिकाणी दररोज कीर्तन श्रवणासाठी असले पाहिजेत, असा माझा मानस आहे. मी फक्त निमित्त म्हणून संकल्प केला आहे, पण पार पाडणं तुमच्या सर्वांच्या हातात आहे. आणि मला खात्री आहे की आपण जर एकत्र आलो तर काहीही करू शकतो. जर मुंबई विमानतळाचं नाव जर बाळासाहेब ठाकरे रद्द करून जर आपण दिबा पाटील देऊ शकतो तर सप्ताह आपल्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे. आणि म्हणून या भागामध्ये अशा प्रकारचा उत्सव करण्याचा सगळ्या लोकांनी मनावर घेतलंय. उलट तेच लोक मला फोन करतात, करा करा करा, लवकर चालू करा. मी फक्त निमित्त मात्राला आहे, सल्ला देणारा. बाकी कार्यक्रम सगळे तुम्हीच करणारे आहात. तेव्हा झालेली सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि इथेच माझ्या वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. आ बोलिले पुरे वेळे वामुळे उत्तर कदा
उपस्थित सर्व जनसमुदायाला साष्टांग